देव्यान, शेवटी आपल्याला जी भीती वाटत होती तेच झालं. त्या भिंगारड्याच्या केसमध्ये पोलिसांनी चौकशीसाठी विक्रमला रिमांडमध्ये घेतलंय. काय? हो देव्यानी. नील भैया, एवढं सगळं घडलं आणि विक्रमने आपल्याला काहीच सांगितलं नाही. मी त्याला फोनही करत होते, तो फोनच उचलत नाहीये. त्याचा फोन पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता त्यांच्या परवानगीशिवाय त्याला कोणाशीही बोलता येणार नाही. नील भैया, रिमांड म्हणजे विक्रमला देव्यान, लवकरात लवकर खरा गुन्हेगार लोकांच्या समोर यायला हवा. तरच या सगळ्या पोलिसांच्या प्रकरणातून विक्रमची लवकरात लवकर सुटका होईल. आपल्या वकिलांना काही सांगितलंय का? म्हणजे पुन्हा बेल वगैरे काही? आम्ही बोललो त्यांच्याशी. ते म्हणालेत की पुढची परिस्थिती काय असेल त्यानुसारच पावलं उचलावी लागतील. देव्यानी तोपर्यंत आपल्या हातात वाट बघण्याशिवाय दुसरा काहीच पर्याय नाही. आई, आई, काय हो साक्षी? आई, कुणाचं पत्र आहे? अगं पोलीस मुख्यालयातून आलाय, माझ्या पोस्टिंगचं. काय? कुठे झालं पोस्टिंग? काका, सुदैवाने ह्या शहरात झालंय. सुदैवाने या शहरात झाले, नाहीतरी तुला बाहेर गावी जायचंच नव्हतं, तुला इथेच हवं होतं पोस्टिंग. तुझ्यापेक्षा मला हवं होतं इथे. कधी हजर व्हायचंय? अगं परवाच हजर व्हायचंय. आणि आई, ह्या शहरात असल्यामुळे देऊला मला वेळप्रसंगी मदतही करता येईल ना? हो ग. बरं साक्षी, हे पत्र देवासमोर ठेव आणि प्रार्थना कर, नोकरीत तुझी अशीच खूप प्रगती होऊ दे. मुलं मोठी झाली ना तरी आई बापांची काळजी संपत नाही, हेच खरं नाही. पण मुलांना मात्र हे कधीच कळत नाही वहिनी. देवा, का मला आणि विक्रमला आयुष्याच्या अशा वळणावर आणून सोडलेस? आम्ही सगळ्या संकटांना धीरानं सामोरं जातो म्हणून तू आम्हाला दरवेळेस नाही देवा, तू कायमच आमच्या पाठीशी उभा राहिलायस आणि आजही तुलाच आमच्या पाठीशी उभं राहायला लागेल. हॅलो, आम्ही रणवीर राजे शिर्के बोलतोय. हाँ बोला रणवीर राजे शिर्के साहेब. आमच्याशी बरोबरी करायला निघाला होतास ना, काय झालं? तुमचं काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झालं असं वाटतं. गैरसमज तुझा होतोय लिंगप्पा. स्वतःची लायकी नसताना आमच्याशी स्पर्धा करायला निघालास तू. अहो पण ते टुगेदर कमिंग विथ विक्रम इज पार्ट ऑफ बिझनेस. तिच्याबरोबर पार्टनरशिप करणं हा बिझनेसचा भाग होता रणवीर राजे शिर्के साहेब. नाही लिंगप्पा, तू आमची संपत्ती हडप करायला निघाला होतास, आमचे शेअर्स घ्यायला निघाला होतास. आमचे शेअर्स विकत घेण्यापूर्वी ते विकत घेण्याची आपली लायकी आहे की नाही याचा तरी विचार करायचास. आमचे शेअर्स आम्ही परत मिळवले आणि तुला तुझी जागा दाखवून दिली. यापुढे या शहरात राहायचं असेल तर स्वतःची पायरी ओळखून वाग. शहाणा हो, नाही तर महागात पडेल. आई, काय झालं आई? झोपायचं नाहीये तुला?
काळजी वाटते ग मला. विक्रमच्या केसची तारीख आहे ना उद्या कोर्टात. हो हो आई, पण हे बघ, तू इथे काळजी करून काही होणार आहे का? काळजी तर वाटणारच ना साक्षी. त्याला उद्या जामीन नाही मिळाला तर? आई प्लीज, हे बघ, तू तू असा निगेटिव्ह विचार नको करूस. आणि देवने चांगला वकील पाहिलाय ना, मग हे बघ, ते प्रयत्न करतील विक्रमच्या जामिनासाठी आणि होईल विक्रमचा जामीन. तू नको काळजी करूस. तू चल, जास्त विचार नको करू. तू 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 शांतपणे झोप. चल चल चल. देवयानी चल, उशीर होतोय. आले नील भैया. काय झालं? खूप भीती वाटते. काय होईल तिथे? देवयानी, आमची खात्री आहे की या प्रकरणातून विक्रमची सही सलामत सुटका होईल आणि आज येताना तो आपल्या बरोबर असेल. काळजी करू नकोस. चल. रणवीर राजे आणि साईमांनी माझी काय किंमत ठरवलेली आहे माहित नाही, पण आज जेव्हा मी माझी खरी किंमत त्यांना सांगेन तेव्हा राजे शिर्के असूनही त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असेल. आम्हाला आताच अशी खबर मिळालेली आहे की प्रकाश भिंगारडे यांच्या खुनामध्ये विक्रमादित्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. निलराजे भाऊ म्हणून तुमची प्रतिक्रिया काय असेल? नो कमेंट्स. विक्रमादित्य दोषी आहेत असं तुम्हाला वाटत नाही का? बघा, सत्य कधीही लपून राहत नाही. सत्य कधीही घडत नसतो, पण विक्रमादित्यांचा खुनामध्ये हात आहे हे सत्य आहे की ते निर्दोष आहेत हे सत्य आहे. हे बघा, मी तुम्हाला सांगितलं की
आताच आपण पाहिलं की विक्रमादित्यांना एका खुनाच्या खटल्यामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. जर प्रकाश भिंगाडे याच्या खुनामध्ये जर सहभाग असेल विक्रमादित्यांचा, तर फार मोठा मासा पोलिसांच्या हाती लागलेला आहे असं म्हणण्यात काही गैर होणार नाहीये. आपण या चौकशीअंती काय निर्णय निघताय त्याच्यासाठी आपल्याला थोडा वेळ थांबावं लागणार आहे. तर कॅमेरामॅन अपूर्व सोबत मी अमरदीप सावंत, सी न्यूज. विक्रमादित्य राजे शिर्के. काही लोक गुन्हा घडल्यानंतर स्वतःचा बचाव करण्यासाठी लपून बसतात, तर काही जण गुन्हा घडण्यापूर्वी. तुझ्या बाबतीत नेमकं काय रे? म्हणजे नाही कळलं? समोरच्याचं नाही कळलं हे ऐकायचं नसेल तर त्याआधी आपण त्याला कळेल असं बोलावं, नाही का कदम साहेब? वाह, क्या बात है. ह्याला म्हणतात कॉन्फिडन्स. स्ट्रेट विचारतो. प्रकाश भिंगाडेच्या खुनाचा प्लान करता यावं म्हणून तू इतके दिवस स्वतःला गायब केलं होतंस ना? अजिबात नाही. आम्ही इथनं निघून जाण्यामागचं कारण देवयानीने तुम्हाला सांगितलेलं आहे. ते कामगार आमच्या जीवावर उठले होते. तुमच्या जीवाचं रक्षण करायला कदम बसला इथे. तसं प्रत्येकाच्या जीवाचं रक्षण करणं हे आमचं कर्तव्यच आहे, नाही का? कामगारांच्या बाबतीत तुझं नसलं तरी. आम्हाला आमच्या कर्तव्याची जाणीव करून द्यायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, मग आता कर्तव्य म्हणून माझ्या प्रश्नांची खरी खरी उत्तर दे. प्रकाश भिंगाडेचा खून का केलास? त्या भिंगाडेचा खून आम्ही केला नाहीये. तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवायचा? ठेवायला लागेल, कारण हे आम्ही सांगतोय. तुम्ही विनाकारण आमच्यावर संशय घेता. विनाकारण नाही, कारण सबळ आहे आणि ते तुलाही माहिती आहे. म्हणून तुला इथं बोलावलंय, गप्पा मारण्यासाठी नाही, कळलं ना? आम्हाला असं वाटतं या प्रकरणात आम्हाला मुद्दा म्हणून कोणीतरी गोवण्याचा प्रयत्न करते. तुझा कोणावर संशय? फक्त नाव सांग. रणवीर, नताशा येणार होती, त्याचं काय झालं? एव्हाना यायला हवी होती. साईमा, नताशा, ये बैस. बरं झालं तू आलीस. आम्ही तुझीच वाट बघत होतो. आता ज्या कारणासाठी आपण भेटणार होतो त्याबद्दल बोलायला काहीच हरकत नाही, नाही का रणवीर? आमची काहीच हरकत नाही. बोल नताशा, हे मूल आम्हाला देण्यासाठी तुला काय हवंय? तुला काय हवंय ते बिंदास माग. आम्ही तुला द्यायला तयार आहोत. तुम्ही तुमची जबाबदारी स्वीकारायला तयार झालात, हाच तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण सिक्युरिटी म्हणून मी जे काही मागणार आहे त्याबद्दल गैरसमज करून घेऊ नका. अजिबात नाही. खरं तर तू राजे शिर्के घराण्याकरता जे काही करतेस त्याला मोल नाही. तुला काय पाहिजे ते माग, आम्ही मनापासून देऊ. साईमा, माझ्या बाळाच्या बदल्यात मला राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे 10% शेअर्स हवे. राजे शिर्केंच्या एकूण प्रॉपर्टीपैकी 25%चा हिस्सा हवा आहे. आणि राजे शिर्के ग्रुप ऑफ इंडस्ट्रीमध्ये नॉन रिटायरिंग MDची पोस्ट हवी आहे. काय झालं? गप्प का असे? मी जरा जास्तच बोलले का? रणवीर, तुम्हीच म्हणाला होतात ना, तुमच्या परिवारासाठी मी जे काही द्यायला तयार झाले त्याचं कशातही मूल करता येणार नाही. नताशा, आम्ही जे काही म्हणालो होतो त्यापेक्षा आता जे काही सांगणार आहोत
ते जास्ती महत्वाचं आहे. बोला. नताशा, तुला पाहिजे ती सिक्युरिटी तू पैशांच्या रूपात माग. 5 कोटी 10 कोटी पाहिजे तेवढे माग, आम्ही देऊ. शिवाय तुझ्या घरच्यांची जबाबदारी पण घेऊ. हो. शिवाय कंपनीने तुला जे राहतं घर दिलंय तेही आम्ही तुझ्या नावावर करायला तयार आहोत. म्हणजे ते तुला जगताना काहीच अडचण येणार नाही. हे सगळं तुम्हाला मला द्यावंसं वाटतं, पण जे मी मागितलं त्याबद्दल काय? तू डिमांड केलेल्या गोष्टींपैकी आम्ही तुला राजे शिर्केंचे शेअर्स आणि प्रॉपर्टीतला हिस्सा अजिबात देऊ शकत नाही. म्हणजे मी जे काही मागितलं त्यापैकी तुम्ही मला काहीच देऊ शकणार नाही. तुला काहीच देणार नाही असं आम्ही म्हटलेलं नाही, पण असं काही मागू नकोस जे आम्ही तुला देऊ शकत नाही. असं काही असेल तर आय एम सॉरी रणवीर. मी जे काही मागितलं ते खूप विचाराने मागितलं आणि मी ठाम आहे त्यावर. नताशा, आम्हाला वाटतं तू असा हट्ट करू नयेस. तुझ्या सिक्युरिटीचाच विचार करायचा झाला तर तुझ्या अपेक्षेपेक्षाही आम्ही जास्त रक्कम तुला देऊ केली आहे. शिवाय कळत नकळत तुझं नातं राजे शिर्केंशी जोडलं गेलेलं आहे याचीही आम्हाला जाणीव आहे. एखाद्या स्त्रीला जगण्यासाठी यापेक्षा अधिक काय लागतं? तेव्हा नताशा, तू पुन्हा एकदा विचार कर. साईमा, मी तुम्हाला सांगितलं ना, खूप विचार करून मी सगळं मागितलं. हवं तर तुम्ही मी केलेल्या मागण्यांवर नव्याने विचार करा. येते. विक्रमादित्य, 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 विक्रमादित्य. आपण पाहतच आहात की प्रकाश भिंगारडे यांच्या खुनातला खरा आरोपी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी बाहेर लोकांची तोबा गर्दी जमलेली आहे. विक्रमादित्यांची चौकशी पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे. देवेने तू काळजी करू नकोस, विक्रमला काही होणार नाही. नील भैया, विक्रमला पोलिसांनी अटक करून ताब्यात घेतलं तर? नाही, आम्ही वकिलांशी बोललो. ते विक्रमला अटकपूर्व जामीन मंजूर करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. काळजी करू. वकील साहेब, चौकशी अंती आपल्याला लवकरच कळेल की खरा खुनी कोण आहे. थोडा वेळ थांबावं लागणार. वकील साहेब, जामिनाचं काय झालं? काळजी करण्याचं कारण नाही. विक्रमादित्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झालाय. थँक्यू. वेलकम. तू तुझ्या उत्तरावर किती दिवस ठाम राहतोस ना, ते मला पाहायचंय. मी जे काही बोललो त्यावर तुम्हाला विश्वास ठेवायला लागेल कदम साहेब, कारण हे विक्रमादित्य राजे शिर्केंचे शब्द आहेत आणि प्राण गेला तरी आमचे शब्द बदलणार नाहीत. ठीक आहे, हे इंट्रोगेशन आपण इथेच थांबवतोय. एक मिनिट. माझं बोलणं अजून पूर्ण व्हायचंय. पोलिसांच्या परवानगीशिवाय यानंतर शहराच्या बाहेर पडायचं नाही. प्रत्येक दिवशी ठरलेल्या वेळी इथं येऊन हजेरी लावायची. आणि सर्वात महत्वाचं, तुला जो काही मोकळा वेळ मिळेल ना, त्याचा वापर स्वतःच्या विरोधातले पुरावे मिटवण्यासाठी अजिबात करायचा नाही. कळलं?
विक्रमादित्य 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 na